आज मी तुम्हाला मँगो कुल्फी बनवायची दाखवणार आहे। छान मलाईदार कुल्फी तयार होते। ह्याच्यासाठी आपण हे फुल फॅट दूध घेऊया, म्हणजे घट्ट असतं हे दूध आणि त्याला साय पण चांगली येते। आता आपण हे मी जाड भांड्याच्या ह्याच्यात घेतले, कारण हे ना आपल्याला आटवायचं आहे। मग पातळ भांड्यामध्ये घेतलं तर दूध खाली करपू शकतं, म्हणून जाड भांड्यामध्ये दूध ओतून घेतले। आता आपण हे चांगलं आटवून घेऊया, म्हणजे ह्याचा अर्ध करूया आपण दूध, आणि म्हणजे क्रीमी एकदम कुल्फी मलाईदार तयार होईल। हे बघा, हे असं आटवून घेतलेलं आहे। त्याच्या बाजूला जी साय येते ना, ती पूर्ण काढून मी पूर्ण त्या दुधामध्ये मिक्स केलेलं आहे, त्याच्यामुळे दूध अजून घट्ट होईल। आता ह्याच्यामध्ये ना मी ह्याच्यामध्ये 4 चमचे ना मिल्क पावडर टाकणार आहे, दुधाची पावडर टाकणार आहे। त्याच्यामध्ये अजून दूध थोडं छान घट्ट होईल आणि कुल्फी एकदम मलाईदार तयार होईल। आणि हे असं आपल्याला 1 मिनिट चांगलं हलवून घ्यायचं, थोडं शिजत ठेवायचं। तोपर्यंत आपण काय करायचं, इथं मी मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे। हा बघा, हा छान मँगोचा पल्प आहे, हा हापूसचा पल्प आहे। ह्याला कलर बघा किती छान आला आहे। ह्याला आपण 1-1.5 मिनिटं ना शिजवून घ्यायचं, बस स्लो गॅसवर थोडं शिजवून घ्यायचं। 1-2 मिनिटं जर शिजवलं ना तर त्याचं कसं छान कुल्फीला एकदम छान फ्लेवर येतो। हे बघा, आपली दुधाची पावडर पूर्ण मिक्स झालेली आहे, छान एकदम बघा कसं क्रीम तयार झाल्यासारखं झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कितपत गोड हवं आहे ना तेवढी तुम्ही साखर टाका, कारण मी 4च चमचे साखर टाकली आहे। कारण कसं दुधाची पावडर पण गोड असते, त्याच्यामुळे मग जास्त गोड होईल, म्हणून मी 4च चमचे टाकली आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये मिल्क मेड पण टाकू शकता। जर मिल्क मेड वापरलं ना तर मग साखर टाकायची गरज नाही, कारण मिल्क मेड खूप गोड असतं। आता हे आपण रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया। हे बघा, हे असं छान थोडं थंड झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तो मँगोचा पल्प होता तो मिक्स करून घेऊया। हे बघा, हे पूर्ण मँगो पल्प टाकला आहे। ह्याला किती छान कलर आला आहे बघा। तर हा ना ओरिजिनल आम्ही देवगडला गेलो होतो, तर देवगडवरनं हापूस आणला होता, तर त्याचा हा पल्प काढून मी टाकलेला आहे। हा बघा, छान एकदम क्रीमी टेक्स्चर तयार झालं आहे। आता आपण हे ना रूम टेम्परेचरवर पूर्ण थंड करून घेऊया, पूर्ण थंड करूया। हे बघा, हे रूम टेम्परेचरवर आता पूर्ण थंड झालं आहे। आपलं कुल्फी बॅटर तयार झालं आहे। हे बघा, हे माझ्याकडे ना कुल्फीचा असा साचा आहे प्लास्टिकचा। हे वेगळे वेगळे साचे आहेत, ॲक्च्युली स्टँडमध्ये पण भेटतात, पण माझ्याकडे वेगळे वेगळेच आहेत। हे आपण असे पूर्ण साचे भरून घेऊया। हे बघा, हे मी असे पूर्ण साचे या कुल्फीचे भरले आहेत। आता मी या डब्यात का ठेवले आहेत, कारण जर मी असेच फ्रीजमध्ये उभे करणार ना फ्रीजरमध्ये तर ते पडून जाणार, म्हणून मग मी ह्या डब्यामध्ये त्यांना उभं केलं आहे, म्हणजे ते एकदम व्यवस्थित राहतील। आता आपण ह्याच्यामध्ये कुल्फी स्टिक टाकून घेऊया। हे बघा, किती छान घट्ट झाले, त्यामुळे कुल्फी स्टिक पण एकदम सरळ बसते त्याच्यामध्ये। पूर्ण कुल्फी स्टिक्स टाकून झाले आहेत। आपण याला 8 ते 10 तास आता फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवूया, कुल्फी पूर्ण सेट होईल त्याच्यामध्ये। हे बघा, आपली कुल्फी 8 ते 10 तास पूर्ण तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता किती छान वाटते। आता ही कुल्फी आपण थोडंसं असं हातामध्ये साच्याला हलवून घेऊया आणि मग कुल्फी काढूया, बघ सहज एकदम अलगद कुल्फी निघते त्यातून। हे बघा, मलाईदार एकदम मस्त मँगो कुल्फी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा